एक शेवटचा प्रश्न असेल, लीग मॅचेसमध्ये परफॉर्मन्स दिल्यानंतर सर्वात पहिला कॉल खुळ्या गटामधून खेळण्याकरता कोणत्या व्यक्तीचा आला, ज्याने तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिला, संधी ज्याच्यामुळे तुम्हाला मिळाली? ॲक्च्युली मी 4-5 वर्ष आले ओपन टुर्नामेंट खेळतोय. माझ्या घरची टीम असेल जागृती स्पोर्ट डोंबिवली, त्यांनी मला पहिला ओपन क्रिकेटला स्थान दिला. पहिली आमची तालुक्याची टीम असेल आणि विशाल म्हात्रे असेल किंवा भाईदा असेल, हरीशदा असेल, त्यांनी मला चांगला पहिला चान्स दिला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळायचा. आणि त्याचा आता फायदा होतोय? हो, नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हा होता बंटी बद्रिके, ज्याने अफलातून बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरच त्यांच्या संघाला विजय मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण नुकताच वितरित केलाय मुंबईचा सम्राट ईगल बॉईज या टीमच्या खेळाडूला. आता थेट वळूया पुढील मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एक बदलाव असेल. पुढील मॅच फार महत्त्वाचं असेल, त्या मॅचची चर्चा आम्ही करणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपण प्रेक्षक राजे, तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. विजय मामा त्यांची समालोचन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. ते समालोचक म्हणजेच धनंजय पाटील. दोन्ही इनिंग्स धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू यायलाच पाहिजे, जर आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नची स्पोर्ट्स टीमचा अतिरिक्त खेळाडू या, अन्यथा पेनल्टी असेल 1 धावेची. एक्स्ट्रा प्लेयर लागेल तुमचा. सपोर्टर्स असले तरी चालतील. तारिक सय्यद यांना विनंती करतो, प्लीज या आपण. ओके, खेळाडूंची नावं सुद्धा फार महत्त्वाची आहेत, कारण काही खेळाडू सातासमुद्रा पलीकडे जाऊन चांगला परफॉर्मन्स देत आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट तर मिळाली आहे, परंतु खेळाडूंची नावं सुद्धा येणं गरजेचं आहे, कारण इथे आमच्या डोळ्यांना काही दुर्बीण बसवले नाही, कारण बरेचसे खेळाडूंना आम्ही ओळखतो, परंतु काही खेळाडू असे आहेत की जे निवेदित चेहरे आहेत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. टॉस सुद्धा झाला होता. 2 टीम आमने सामने असतील. निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर आणि नची स्पोर्ट्स. दीपक अंबाला हा गोलंदाजी मार्गावर आलाय. शतन पाटील स्ट्राईक इनकडे, नॉन स्ट्राईक इनकडे राकेश. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिलं तर पंच वळतायत. झाकीर सर आमच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. वेलकम संदीप गावडे सर, आपल्या पुण्याच्या दुपारच्या सत्रामध्ये समालोचक कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर चेतन पाटील पालघरचं क्रिकेट आपण ज्या साता समुद्र पलीकडे जाताना पाहिलं, त्यामध्ये एक महत्त्वाचा खेळाडू चेतन पाटील यांचाही रोल आहे. पण दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू, नुकताच एक स्पर्धा जिंकला, आपण वर्णन त्या गोष्टीचं करणार आहोत. गोलंदाजपर्यंत रेडी. यावेळी आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती मात्र बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. एकूण धावा या बॉलवरती ऍड होतील 7. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. क्या बात आहे. चांगला फटका, चांगलं सिलेक्शन, चांगलं कलेक्शन. 6 धाव मिळतात आणि नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. 6+1 या 7 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 8 धावा. इथे फायदा झालाय या खराब गोलंदाजीचा. दीपक अंबाला हा गोलंदाजी मार्गावर आलाय. चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी हवी आहे सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल, नो बॉलचा इशारा. ओव्हर पिच बॉल होता, उंची जास्त, काय तितकीच लांबी असेल. क्षेत्ररक्षकांनी हा सुद्धा झेल सोडलाय आणि ह्या पकडला, अंतिम क्षणी पकडला त्याने, परंतु ह्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. 2+1 एकूण 3 धावा असतील. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धावा आहेत त्या 11 धावा. 11. चुकीला माफी नाही इथे. यस, डेफिनेटली चुकीला माफी नाही. आणि एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिली, पहिला चेंडू ज्यावेळी हाफ ट्रॅक राहताना बाउन्सर हाताला थोडंसं नियंत्रणामध्ये होते, तिथून पुन्हा एकदा जो पुढचा बॉल हाताला त्याच्यावरती थोडंसं ओव्हर स्टेप, जो पुढचा पाय आहे तो मात्र थोडासा पुढे गेला. पंचाने मात्र झाकीर सरांनी सांगितलं नो बॉल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर स्टेपच्या माध्यमातून आपण नो बॉल पाहिलेत. म्हणजे आतापर्यंत संदीप सर विचार केला ना, एकही बॉल मैदानावरती नाही फेकला गेला, पण एकही बॉल न फेकताना देखील 11 धावा झालेल्या आहेत. ही महत्त्वाची गोष्ट सध्याला बॅटिंग करणारी टीम निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर संघासाठी महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल घेऊन हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फ्रीडच्या बॉलचा मात्र तेवढा समाचार नाही घेऊ शकला.
एक धाव मात्र तिथे पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती वेगाने ऑन साइड मधून पुढे येत आहेत. एक धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा. एक चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. धावा धाव फलकावरती 12. हा एक चांगला चेंडू होता आणि अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू असल्या कारणानं शॉट सिलेक्शन करण्याकरता थोडासा अडथळा निर्माण झाला होता बॅटर चेतन याला. आता स्ट्राईक इन कडे राकेश प्रभू पोलार्ड या नावाने त्या खेळाडूला ओळखलं जात आहे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, MPL ची स्पर्धा गाजवली या खेळाडूने आणि एक वेळ अशी आली होती की त्याचं सिलेक्शन सुद्धा झालं होतं मुंबई इंडियन्स या टीम मध्ये. तो हा खेळाडू स्ट्राईक इन कडे मिस्टर राकेश प्रभू. नक्कीच. आणि नुकताच एक चॅलेंजर स्पोर्ट्स अमरापूरच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य स्पर्धेमध्ये नुकताच आपण विजय प्राप्त करताना संघाला पाहिलं तर त्यामध्ये राकेश प्रभू यांना आपण पाहिलेत. पुढचा बॉल ओ स्विंग अतिशय चांगला चेंडू. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. फक्त बोट व्यवस्थित चेंडूवर फिरवलंय आणि टर्न केलंय ऑफ स्टंपच्या बाजूने. काय चांगला प्रभाव टाकलाय. स्लोवर वन. धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला आहे ती 12 धावा. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू टाकलेत. आता गोलंदाजाला लय सापडली आहे. लय सापडल्या सध्या गोलंदाजाला. पुन्हा रेडी आहेत तिसरा बॉल घेऊन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परफेक्टली टायमिंग मध्ये जुळला नाहीत, परंतु एक धाव घेण्याचा मानस, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे तो मैदानावरती केला जातोय. एका धावेने संघाच्या धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकामध्ये जाऊन पोहोचतात 13 धावा. सर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज चांगला कमबॅक करतोय. पहिले 3 चेंडू त्याने चांगले खळा पातळले, परंतु त्याच्यानंतर जे 3 चेंडू आहेत त्यांना मैदानावरती कमबॅक केला आतापर्यंत हे म्हणता येईल. या कमबॅक तर केलंय. 3 चेंडूंमध्ये अप्रतिम त्याचे चेंडू पाहायला मिळालं, व्हेरिएशन पाहायला मिळालं, बदल पाहायला मिळालं आणि हे बदल करत असल्या कारणानेच त्याला खुळ्या गटामधून संधी दिली गेली. पुढचा बॉल स्लोवर वन, शॉर्ट बॉल होता. चेंडूला पूल करायचा इरादा बॅटरचा, हा फसलाय आणि थेट चेंडू मिड ऑनच्या क्षेत्रातील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बसलाय. लागलाय पहिला धक्का. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. काय चांगला चेंडू होता आणि चांगल्या फलंदाजाला बाद केलाय. पहिला एकही चेंडू न पडताना आपण 12 धावा पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर उर्वरित जे 4 चेंडू आपण अधिकृत बघितले त्या अधिकृत चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा मोजल्यात. चांगलं कमबॅक दीपक अंबाला या गोलंदाजाचं. दीपक सध्या मैदानावर आणि इम्प्रेसिव्ह करणार म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला तेवढा संघ हा बनवलेला आहे. मग तो इम्प्रेस दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्याकडला दीपक मैदानावरती तिथून आपण करण्याचा प्रयत्न मैदानावर होतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर साहिल आलात. साहिल शेख यांना मात्र मैदानावरती इन्व्हाइट केले गेले आहेत. दीपक अंबाला मैदानावरती आता सध्या कमबॅक करतायत आणि कमबॅक हा संघासाठी त्यांचा महत्त्वाचा होता तो मात्र पाहायला मिळाला आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 13 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ स्टार आहेत म्हणजे निव्या स्पोर्ट्सचाही संघ, दुसऱ्या बाजूला नची स्पोर्ट्स विरारी आहेत आणि एकमेकांच्या अगदी अगेन्स्ट भरपूर वेळा दोन्ही संघ खेळलेले आहेत. परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध खेळायचे आहेत, एकमेकांच्या दिशेने जायचे आहेत. तो प्रयत्न मैदानामध्ये सध्याच्या घडीला सुरू आहेत. बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. साहिल शेख कशा प्रकारे इनिंग फेस करतील पाहण्यासारखं असेल. धावा धावफलकावरती मात्र रोखले गेले आहेत. जान मोहम्मद आम्हाला सांगतात धावसंख्या धावफलकावरती 13. हा ट्रॅकर बॉल पोझिशन मध्ये लवकर आले, पूल करायचा होता परंतु तेवढ्या प्रमाणात मात्र संपर्क नाही झाला. एक धाव मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 14 धावा. संदीप सर कमबॅक केलंय गोलंदाजानं आणि नुसतं कमबॅक नव्हे तर समोरच्या संघाला त्याने वेलकम बॅकही म्हटलंय. काय म्हणाल? तरी सुद्धा आत्मविश्वास बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये अजूनही आलेला दिसत नाही. इतका फायदा झाला सुरुवातीच्या पहिल्या 3 चेंडूंचा, तरी सुद्धा बॅटिंग करताना तो फायदा उठवता आला नाही. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाही बॅटिंग करणाऱ्या बॅटरकडून. एका बाजूला राकेश प्रभू आहे आणि दुसऱ्या बाजूला साहिल शेख आहे. आता राकेश प्रभू स्ट्राईक इन कडे आलाय. कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये तो आपली गुणवत्ता सिद्ध करतोय आणि नेहमीच या खेळाडूला कोळ्या गटामधून एक चांगलं स्थान दिलं गेलं आहे. MPL ची स्पर्धा यांनी गाजवली आणि एक किस्सा मला आठवतोय, सांगेन मी या चेंडूनंतर. फुल टॉस बॉल चढवले, हल्ला चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि चौकारणीशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 18 धावा.
निव्या स्पोर्ट्स चॅलेंजरच्या टीमच्या, कारण नची स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वजण एकत्रित येऊ नका, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आत तुम्हाला आणावा लागेल. काय वाटतंय, पहिलाच एका षटकामध्ये 18 धावा आल्यात. एक गोष्ट मैदानावरती आपण पाहिली, म्हणजे पहिल्या चेंडूवरती न हाताळताना 11 धावा आल्या होत्या, पण त्याच्यानंतरच्या त्या 6 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात. गोलंदाजांना कमबॅक केल्यात. जरी पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, संदीप सर हे मैदान असं आहे, म्हणजे या मैदानामध्ये आपण धावा नेहमी बनताना पाहिलेल्या आहेत, पण तुमच्याकडे प्रामुख्याने असलेलं गोलंदाजीचं अस्त्र तुम्हाला दाखवायचं आहे तिथून मैदानावरती, आणि ते वगळता आता पंचाने मात्र लगेचच इशारा कळवलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा जो खास करून निर्णय आहे तो सध्या मैदानावरती घेतला गेलाय, आणि चांगल्या वेळी, म्हणजे जिथून राकेश प्रभू मैदानावरती आहे, जिथून आपण सध्या घडीला पाहिलं तर साहिल शेख मैदानावरती आहेत, मग बॅटिंग पॉवर प्ले देखील घेणं गरजेचं होतं. तो बॅटिंग पॉवर प्ले सध्या मैदानावरती घेतला गेलाय, आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजेश धोबी आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, महत्त्वाचे गोलंदाज आहेत. ज्या खेळाडूची चर्चा आपण पाहिलेली आहे ते राजेश धोबी मैदानावरती आपल्याला गोलंदाजी मार्क्सवरती पाहायला मिळतील. या खेळाडूच्या देखील नावाची संदीप सर चर्चा नेहमीच आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेल्या आहेत. तो खेळाडू सध्या मैदानावरती दाखल झाला आहे, पण समोर सध्याच्या घडीला साहिल शेख आहेत. साहिल इम्प्रेस करील की पुन्हा एकदा मात्र राजेश धोबी त्यांना थांबवेल, हेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने, पहिल्या चेंडूमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र कळलाय, फटका छानरीत्या कळलाय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. कडक बॅटिंग आणि शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होतं बॅटरचं. ऑन दी ऑफचा फटका पाहायला मिळाला, छोटा पॅक बडा धमाका पाहायला मिळाला, मॅक्झिमम टोळा आलाय, आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या भरली, धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. राजेश हा गोलंदाज मार्गावर आलाय. पुन्हा एकदा वेळ जास्त वाया जातोय. नो मीटिंग नो टाइम, कारण आयुष्यामध्ये जीवन जगताना सर्वात मोठा गुरु कोण, तर तो वेळ आहे. कारण जे वेळेचं शिकवते ना, तो दुसऱ्यात कोणताच मोठा गुरु शिकवत नाही. म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. टाइम इज मनी. राजेश तयार. स्ट्राईक इनकडे साहिल. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल ऑन साइड खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामधील क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडू उचलेपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली. गायडन्स सुद्धा इथे फार महत्वाचं आहे. एका बाजूला मार्गदर्शन मिळते वरिष्ठ खेळाडू राकेश प्रभू याचं या खेळाडूला. येस डेफिनेटली, आणि महत्वाचंही आहे कारण की या श्रेणी राकेश प्रभू यांचं मैदानावरती, आणि दुसरं जर आपण महत्वाचं जर गोष्ट पाहिली तर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे. मग बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तर तिथून राकेश प्रभू कशा प्रकारे बॅटिंग करतायत हे पाहण्यासारखं असतं. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 25 धावा. आपण एक उल्लेख केला मार्गदर्शनाचा आपण उल्लेख केला, त्याप्रमाणे राकेश ते देण्याचा प्रयत्न करतायत. पण तिथून आता राकेश यांच्यावरती जबाबदारी आहेत, ते कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करतील हेही पाहण्यासारखं असणार आहेत. गोलंदाज पुढे मैदानावरती आपण पाहिलं तर राजेश धोबी रेडी आहेत. या षटकातील आपण पाहिलं तर बॉल क्रमांक मैदानावरती फेकण्यासाठी 3रा बॉल घेऊन मैदानावरती रेडी होत आहेत. फटका कळलाय, तिथून मात्र आपण पाहिलं इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल. क्लासिक स्ट्रोक राकेश प्रभूच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. क्लासिकल अंदाजामध्ये कळलेला विजय मामा चषक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. त्या बॅटरला हवेसे चेंडू जर तुम्ही टाकलात तर तो बॅटर अर्थातच त्या चेंडूवर हल्ला करेलच. आणि ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, त्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ च्या दिशेने खेळून काढलं बॅटरने. 6 धावा मिळवल्यात. आता पुढचा बॉल बघूया कसा असेल. थोडासा शॉर्ट बॉल होता, परंतु आत वळणारा बॅकफुटला जाण्याकरता मजबूर करणारा चेंडू टाकलाय गोलंदाजाने. धावसंख्या धावपळकर आहे ती 31 धावा. इथे चांगला चेंडू पडलाय. येस डेफिनेटली. दुसऱ्या बाजूला राकेशला रोखायचं देखील आहे मैदानावरती. प्रयत्न तिथून राजेश धोबी मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक झालाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा
आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. राजेश ढोबे मात्र या षटकामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट टाकले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिक्सर आणि त्यानंतर डॉट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बॅक ऑफ द हँड चांगली गोलंदाजी करताना दिसत. आता गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकला आणि टर्न घेताना दिसला. आउट कटर गोलंदाजाची पाहायला मिळाली. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 धावा 31. स्विचिटचा फटका खेळायचा होता बॅटरला, परंतु त्याने हा चेंडू मिस केलाय आणि लगेचच विकेट किपरने त्याच चेंडूला किस केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यूया स्पोर्ट्स चॅलेंजर टीमची धावसंख्या 1 गडी बाद, धावफलकावर 31 धावा. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय घडतंय का बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. चला जास्त वेळ नाही घेणार आहात. विनंती आहे जास्त वेळ मैदानावरती जाणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण की 20 मिनिटांचा उद्या आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक मैदानावरती फेकायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळाडू आहे, तो एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या आतमध्ये घेणं बंधनकारक असणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 31. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक अंबालांना मात्र षटक हाताळलं. 1 षटकामध्ये धावा खर्च केला 18, विकेट मिळवली 1. जवळजवळ 9 चेंडूचं ते षटक पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा राजेश ढोबे आले, 2 सिक्सर जरूर आले, परंतु कमबॅक करणारं षटक होतं मैदानावरती. 13 धावा त्यांच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपला गेला. 2 ओव्हरनंतर धावा आहेत 31. इथून संदीप सर जुनी मैदानावरती आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहेत, पण मी म्हणेन गोलंदाजांना देखील कमबॅक केलात आणि बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये देखील एक चांगली धावसंख्या उभारल्यात. त्याचं कारण आहे राकेश अजूनही मैदानावरती आहेत. फक्त 1 विकेट त्यांनी गमावल्यात, 31 त्यांनीही बनवल्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानावरती 1 विकेटही मिळवलंय. हेही महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणेन की 15च्या सरासरीने अशीच जर धावफलक पुढे हलता झाला तर दुसऱ्या इनिंगमध्ये नची स्पोर्ट्स टीमला अडचणी ते निर्माण करू शकतायत. सरासरी अशीच राखावी लागेल. सध्या धावफलकावर धावा आहेत त्या 31 धावा. तिसरा षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय योगेश भालेकर एक महत्वाचे गोलंदाज म्हणून आपण नेहमीच या खेळाडूला पाहिलेला आहे. तोच योगेश भालेकर सध्या मैदानावरती दाखल होईल. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 31 धावा आहेत. 15.50 ची सरासरी मात्र मैदानावरती मेंटेन केली गेल्यात. विजय मामा चषक 2024 मध्ये आज आपण पाहू शकतायत ओपनचे स्टार सितारे या मैदानावरती मात्र दाखल होताना आपण त्यांना पाहिलेलं आहेत. एक विनंती, थोडंसं घाई करा. 20 मिनिटांचा उद्या 20 मिनिटांच्या आतमध्ये नाही 4 षटक टाकले तर तुम्हाला एक खेळाडू 5व्या षटकामध्ये घ्यावा लागेल. मध्ये पहिला बॉल बॅटचा टोला लागला, चेंडू हवेमध्ये गेला आहे. विकेट किपर मात्र चेंडूवरती येतात, चांगला कॅच कॅरी केला आहे. योगेश भालेरावनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला आहे आणि बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. साईद शेख बॅक टू दी पवेलियन. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. आणि गाईडलाईनचा पण उल्लेख केला तर सध्याच्या घडीला तारीफजी सय्यद 70-70 मुख्य आपल्याला पाहायला मिळतात. तारीफजी सय्यद यांना विनंती असेल आपण त्यानंतर व्यासपीठावरती येणार आहात. विजय मामा चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि संदीप सर सध्या ते गाईडलाईनचं काम करतात, संघाला सांगतात, संबोधतायत कशा प्रकारे तुम्ही फिल्डिंग लावायला हवी, कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करायला हवी, हे मात्र सांगण्याचं काम ते करतायत. यस, मी बघितलं उजव्या बाजूला, परंतु नुकताच जर चेंडूंचं वर्णन करायचं झालं तर स्क्वेअर कटचे फटके फार कमी पाहायला मिळत आहेत. जो तो बॅटर येतोय ऑफ स्टंपवर सफल होतोय आणि ऑन सेटला खेळण्याचा प्रयास करतोय. कालच्या दिवसात सुद्धा, परवाच्या दिवसात सुद्धा मी तसंच पाहिलं होतं. आता लेग ब्रेक केलेल्या चेंडूवर तुम्ही ऑन सेटला खेळतायत आणि ते चुकी या ठिकाणी होताना दिसले बॅटरची. महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाला साहिल शेख. आता नवीन खेळाडू आलाय क्रितेश घरत. टेनिस विश्वामध्ये या खेळाडूचं नाव सुद्धा आदराने घेतलं जातं, प्रेमाने घेतलं जातंय. कुठलीही घमेंड मी या खेळाडूमध्ये कधीच पाहिली नव्हती. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय क्रितेश घरत. क्रितेश मैदानावर त्याला आणि सरळ बॅटने व्ही शेप मध्ये फटका खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू. आक्रमकतेचा दुसरा धाव देखील आपण क्रितेश यांना पाहिलेला आहे. तो सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. आज कशा प्रकारे मैदानामध्ये बॅटिंग करेल हेही पाहण्यासारखं आहे. स्ट्राईक एनवरती पुढे पाहायला मिळतील क्रितेश.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, चेंडू मात्र भरपूर बाहेर गेलाय, झाकीर सर आमच्या दिशेने वळाल्यात, व्हाईट बॉलचा इशारा करतात, धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतात जवळपास आपण पाहिलं 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. संदीप सर, हा मॅच आहे, हा मॅच खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ एकमेकांचे डावपेच जाणून सध्या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी संमत आहे. धावसंख्या धावफलकावर 32 लागले, गोलंदाज तयार. क्रितेश करता इथे सुद्धा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय. घरामध्ये क्रिकेट इतकं भरलेलं आहे की खुद्द निधी घरत ह्या सुद्धा क्रिकेट खेळतायत. म्हणजेच क्रितेश घरत यांची बहीण, हिला सुद्धा मी क्रिकेटच्या मॅचेस खेळताना पाहिल्या आणि ह्याच मैदानावर कैलास काका पाटील चषकामध्ये ती खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसली होती. चांगले चेंडू इथे टाकले जात आहेत. गोलंदाज बॅकफुटला गेले, पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतात निघून जातोय सरळ मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल कव्हर करतात, फेक करतात, तोपर्यंत एकदा मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. सर, एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिली तर मागील षटकाच्या दुसऱ्या षटकातील 3 बॉल जिथून डॉट आले, त्यानंतर आतापर्यंत या षटकातील आपण पाहिलं तर जवळपास चेंडू फेकून झाल्यात मैदानावरती. 6 बॉलवरती एकही मोठा फटका आला नाहीत. त्याचा फायदा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत नची स्पोर्ट्सनं मैदानावरती चांगली गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं जर आपण बघितलं खरं लक्षण मला गोलंदाजाची दिसली. फिरकी गोलंदाजी तो करतोय आणि गिरकी वळवताना दिसतात बॅटर. त्यांना अंदाज बांधता येत नाही पडणाऱ्या चेंडूचा. गोलंदाज योगेश भालेकर एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे आणि फिरकीपट्टू मैदानाच्या आतमध्ये बॅटरला बांधून ठेवतोय. राकेश प्रभू हा स्ट्राईक इनकडे आहे. एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने त्याने 11 धावा बनवल्या आहेत. सध्या स्थिती थोडीशी खराब. आता या षटकार की विकेट असेल, इथे विकेट महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला धाडलंय. विकेट डाऊन, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. काही चांगला झेल टिपलाय स्कोर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाजाला प्रश्न पडलाय. आश्चर्याचा धक्का बसला, सरप्राईज झालं की हा झेल कसा झाला. विकेट मावली. महत्वपूर्ण विकेट्स होती राकेश प्रभू या खेळाडूची. आता 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 34 धावा. 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा, 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. न्यूमॅन मैदानामध्ये आपण पाहतो दाखल होतात मिस्टर वीरेंद्र बाबरे. या खेळाडूला आपण पाहू शकतो मैदानामध्ये दाखल झाला. आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू आहे आज वीरेंद्र बाबरे यांना मात्र निव्या स्पोर्ट चॅलेंजर संघाच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळालेली आहे. कशा प्रकारे मैदानामध्ये ते बॅटिंग करतायत ही पाहण्यासारखं असेल. धावा धावफलकावरती 34 धावा धावफलकावर. V24 फाउंडेशन आणि अग्निसेना पुरस्कृत भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. आज या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण अनेक खेळाडूंना बघितलंय. अनेक खेळाडू आपल्या खेळ दाखवण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रदर्शन सुद्धा खूप चांगलं करतायत. बघूया आणखीन काय वाटतंय. ही जर स्थिती राहिली तर धावफलक कितीपर्यंत जाऊ शकतो या टीमचा. धावफलकावरती तर धावा मॅक्सिमम तुम्हाला 60-65च्या वरती जायचे आहेत. या मैदानाची स्थिती पाहता, मैदानाची सिच्युएशन पाहता, हवेचा फ्लो पाहता तुम्हाला 65-70 पर्यंत पोहोचायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा नची स्पोर्ट्स विरार आहे. तो सध्याच्या वेळेला काय विचार करतो, सध्याच्या वेळेला तो विचार करतोय इथून 60च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न, 60 पर्यंत रोखण्याचा जर प्रयत्न केला तर दुसऱ्या डावमध्ये त्या चेस होऊ शकतात. हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार आहे. गोलंदाज पुन्हा मैदानामध्ये रेडी. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. भन्नाट वेगानं सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय सर योगेश भालेराव. वेग असून चालत नाही, तितकंच चांगलं नियंत्रण पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी या गोलंदाजाने कमावल्यात. खूप सुंदर गोलंदाजी सध्या तो करताना आपल्याला दिसलाय. उजव्या बाजूला पाहुणे सुद्धा दाखल होत आहेत. त्या पाहुण्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये अग्निसेनेचे सदानंद पाटील सरांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतच जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हा अग्निसेनेचे प्रवक्ता जयजी पाटील हे सुद्धा दाखल झालेत. आणखी मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. पत्रकार आदरणीय प्रथमेश साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचंही मनापासून वेलकम आहे, त्यांचंही स्वागत आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलं संघाचे एकूण धावा आपण पाहिलं तर 35 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. सर एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिली, पहिल्या 3 षटकामध्ये मी म्हणेन नची स्पोर्ट्स विरार संघानं चांगला कमबॅक केलाय. त्यांना मैदानावरती गोलंदाजी जी आतापर्यंत हाताळले गेलेत या 18 चेंडूमध्ये 35 धावा या मैदानावरती खूप चांगल्या प्रकारे रोखले गेलेत. पण इथून आता खरी रेस सुरू होईल. 12 बॉलचा खेळ आता इथून खरा रेस सुरू होणार आहे. 4थ्या षटकाचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, आसमानी टोळा
बॉल मात्र निघून गेला सर सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर हिट सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धाबा फलकावरती जाऊन पोहोचता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 41. जान मोहम्मद जी आमच्यापर्यंत सांगतात 41. 3 षटक मैदानावरती फेकले गेले. धाबा फलकावरती 41. चला बॉल मैदानावरती लवकर द्या ही विनंती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 41 धाबा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती असणार आहेत. आणि संदीप सर 12 बॉलचा खेळ आता मैदानावरती कशा प्रकारे असेल हेही पाहण्यासारखं असेल. चला बॉल द्या मैदानावरती. तर सुद्धा आता एकत्रित येत आहेत, चर्चा करतात की आता 12 चेंडू आपल्याला टाकायचे आहेत. सध्या धावसंख्या 41 झालेली आहे, परंतु वेळ जास्त घालू नका. एक विनंती असेल दोन्ही टीमला. 41 धाबा झाल्यात 12 बॉलमध्ये. माझा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार 12 चेंडूमध्ये 30 ते 35 धाबा येतील. या क्षणाला वाहती हवा आहे आणि बॅटर सुद्धा आक्रमक रूप धारण करतील, कारण त्यांच्याकरता या स्लॉग ओव्हर असतील. यस, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांना एकूण 9 चेंडू हाताळले. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने 6 चेंडू हाताळले. एक चांगलं षटक पाहायला मिळालं. परंतु त्यानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने एकूण 8 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 2 खराब चेंडू होते. त्यामध्ये वाईडी आपण पाहिले. आता इथून धावसंख्या धावफलकावरती 41 उभारले गेल्यात. 12 चेंडूचा खेळ मैदानावरती आहेत. 12 चेंडूमध्ये 25 पर्यंत पोहोचता 25 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल. तो टीम निव्या स्पोर्ट्स चॅलेंजरचा. तो दुसऱ्या बाजूला नची स्पोर्ट्स आहे. नची स्पोर्ट्स विरारचा संघ आहे. तो विचार करतोय या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा 20च्या खाली थांबवण्याचा प्रयत्न संदीप सर त्यांच्या मैदानामध्ये होणार आहे. बघूया चौथ्या षटकामध्ये नेमका काय परिणाम होतोय. चौथ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत. राजेश हा खेळाडू आलाय गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा तो षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. सांघिक चौथा आणि व्यक्तिगत दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलंय, सोपवलंय. चांगली कामगिरी करायची आहे, कारण टेनिस क्रिकेटने आपल्याला प्रसिद्धी दिली आहे. टेनिस क्रिकेटने आपल्याला पैसा दिलेला आहे. याच टेनिस क्रिकेटने तुम्हाला चांगला फिटनेस दिलाय. शॉर्ट बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. अपील जोरदार केली होती धावबाची, परंतु पंचाने अपील पटावून लावली. एका दुक्का धावेनिशी थोडासा फरक पडतोय धावफळकावर. धावा लागल्या जातात त्या 42 धावा. अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. आक्रमक भूमिका बॅटरची पाहायला मिळेल काय? यस, प्रयत्न तोच करतील. दुसऱ्या बाजूने गोलंदाज आहेत, तेही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. प्लॅनिंग मैदानावरती आखली जातात. प्लॅनिंगच्या माध्यमातून आता हा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचला संघाची एकूण धावा धावफलकावरती 42. 42 धावा. स्ट्राईक येण्यावरती आपण पाहिलं क्रितेश करत गोलंदाजी मार्क्सवरती. पुन्हा मात्र गोलंदाज रेडी होतात. या षटकातील बॉल क्रमांक 2. स्लॉग स्वीप करायचा होता. बॉलला खेळायचं होतं मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि खास करून आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या झोन मध्ये. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही करू शकले. चांगली गोलंदाजी मैदानावर हातात असताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा शॉर्ट बॉल लेग ब्रेक केला होता, परंतु बॅटरला ऑन साईडला फटका खेळायचा होता. एक धाव मिळवली. मिडविकेट क्षेत्रामधून फेकी जाईपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं बॅटरला. जलद क्रिकेट सुरू झाल्यापासून स्क्वेअर कटचे फटके नाहीसे झालेत असं वाटतंय मला. येस, डेफिनेटली. आणि एक गोष्ट आपण स्क्वेअर कटच्या फटक्याचं अगदी विश्लेषण केलं, पण दुसरी गोष्ट मैदानावरती सध्याच्या कडला ऑन साईडला वार आहेत, म्हणून तिथे थोडंसं जास्त फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेला चेंडू मात्र निघून जाईल सर सीमा पार. आउट ऑफ द पार्क. विजय मामा चषकातील सुपर हिट सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. 4 बॉलचा खेळ. संदीप सर आता आक्रमण मैदानावरती सुरू झालंय. या नो डाऊट फटका तर मोठा खेळला बॅटरने. पुन्हा एकदा फोर्स केलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाद्वारे चांगल्या प्रकारे अडवला गेलाय. गुड फिल्डिंग. तारीफ करेन, कारण धावा रोखणं गरजेचं आहे. बिलाल जसं शेख. शक्य होईल तशा धावा रोकायला पाहिजे आणि बिलाल यांनी धाव रोखले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिड ऑफ मध्ये बिलाल शेख यांना आपण पाहिलं बॉलला अडवलं गेलं आणि बॉलला नुसतं नाही अडवलं, संघासाठी धावाही अडवल्यात. संघासाठी धावाही त्याने वाचवल्यात. हेही महत्वाचं आहे, कारण की संदीप सर हा बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चौकारासाठी देखील जाऊ शकला असता. फटका कळला हवेमध्ये. चेंडू मात्र आपण पाहिला फटका फसलाय का मिसटायमिंग स्ट्रोक झाला. चेंडू हवेमध्ये चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत
पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 6 बॉल हे मैदानावरती असणार आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये मैदानावरती काय घडेल काय बिघडेल या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे योगेश. गावागावात होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या, क्रिकेटकरांचा जमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा थँक यू डीजे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय सूरज पाष्टे. एका छोट्याशा गावामधून येऊन आज मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळणं, सुप्रीमो सारखी स्पर्धा खेळणं, हा खेळाडू एका छोट्याशा गावामधून येतोय. गोडगाव येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणूनच IPL सुद्धा एक सोन्याची अंड देणारी कोंबडी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये यंदा सुद्धा आपण बरेचसे खेळाडू बघणार आहोत. आदिवासी समाजातील पहिला खेळाडू रॉबिन मिन्स, ज्याचा मी सातत्याने उल्लेख करेन, जो आदिवासी समाजाचा आहे आणि त्याला गुजरात टीमने 3,60,00,000 रुपये देऊन विकत घेतलाय. दोन्हीने प्रयास केला होता की चेन्नई सुपर किंग मध्ये त्या खेळाडूला घ्यावं, पण सूरज करता पहिलाच बॉल, चेंडू हवेत उंच गेलाय आणि गोलंदाजाने चांगला झेल टिपलाय. उलट्या दिशेने जाऊन त्यांनी चांगला झेल टिपलाय. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. वीरेंद्र बाबरे हा खेळाडू वास झाला. म्हणूनच या आठवणी येत आहेत मला, कारण आदिवासी समाजातील भरपूर खेळाडू आता खूप पुढे चालल्यात. पहिला खेळाडू आपण विश्वनाथ जाधव याला बघितला, जो साता समुद्रापलीकडे 2017 साली गेला. आणि आता आपण बघतोय हे खेळाडू सातत्य राखतायत. आणि नवीन आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय अक्षय घरत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, नेपाळ संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तोच अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अक्षय घरत, दुसऱ्या बाजूला सूरज पाष्टे. ही जोडी नेहमीच चॅलेंजर संघासाठी महत्वाची राहिली आहे. आणि संदीप सर, चॅलेंजर संघाचं महत्वाचं वर्णन जर करायचं झालं, सूरज आहेत, अक्षय कासार होते, अक्षय घरत, प्रथमेश ठाकरे, राहुल पाटील यासारखा संघ, म्हणजे रोशनलाही आपण या संघामध्ये पाहिल्यात. ही टीम नेहमीच म्हणजे आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलेले आहेत. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आपण या विरारमध्ये त्यांच्या नावाचं चर्चा सातत्यपूर्वक पाहिलेला चॅलेंजरचा संघ सध्या मैदानावरती आहेत. पण धावफलकावरती धावा आहेत त्या 50 धावा अडचणीमध्ये सध्या सापडल्यात. अडचणीमधून कशा प्रकारे बाहेर काढेल कर्णधार, स्ट्राईक एंडलाय अक्षय घरत. मैदानावरती पाहूया कशा प्रकारे खेळतो गोलंदाज पुन्हा योगेश भालेकर. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र पाहायला मिळाला. पंच झाकीर सर आमच्या दिशेने वाहले. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 51. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयला देखील आपण पाहिलं पालघरच्या परिसरामधून मात्र बिलॉंग करणारा खेळाडू, एक चांगलं क्रिकेट त्याने देखील मैदानावरती खेळलं गेलाय. तोच अक्षय सध्या स्ट्राईक एंडलाय. योगेश भालेकरचा पुढचा बॉल, फटका छानरित्या कळला. बॅटच्या टोला बॉल लागला. चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलात. बॉलला मात्र अडवलाय. तिथून आपण पाहिलं तर बिलाल शेख होते. बॉलला अडवलं, फेक केली. धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 52. सर, धावसंख्या रोखली गेले संदीप सर, आणि धावसंख्येला रोखण्याचं काम कोणी केलंय? मागील 2 षटकामध्ये धावसंख्या रोखण्याचं काम गोलंदाजानं चांगल्या पद्धतीने केलंय मैदानावरती. अगदी बरोबर. टिचून मारा केला, भेदक मारा केलाय गोलंदाजाने. आणि चांगले खेळाडू तिथे फसले गेलेत. पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं की 80च्या आसपास धावपळ जाईल, परंतु अचानकपणे भेदक मारा गोलंदाजाचा पाहायला मिळाला. आता ह्या इनिंगचा विचार केला तर शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफळकर आहे ती 52. गोलंदाज तयार, स्ट्राईकिंगकडे बॅटर सुद्धा तयार. सूरज पाष्टे एक विस्फोटक खेळाडू आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वळणारा बॉल, आणि जाकीर सर आपल्यापर्यंत वळत आहेत. वाईड बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. दोन्ही खेळाडू जर आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यातीलच खेळाडू आहे. एक आहे काटाळे पालघर येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, तो म्हणजेच अक्षय घरत. आणि दुसरा गोडगाव येथून गोडगाव या छोट्याशा गावामधून आलेला खेळाडू आहे. तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा बनू शकतात इथे. येस, डेफिनेटली. आणि स्लो ओव्हर आहे इथे. हाणामारी करायच्या मैदानावरती ती करावी लागेल सूरजला. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिला मिडल ऑफ द बॅट मात्र प्रॉपर कनेक्शन नाही होत. एक धाव पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार.
सुंदर क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा या मैदानावरती पाहायला मिळेल, बॅटिंगचा दर्जा पाहायला मिळेल आणि गोलंदाज देखील मात्र कसून मारा आज या मैदानावरती आपल्याला टिचून मारा मैदानावरती त्यांचाही पाहायला मिळणार आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचले 54 54 धावा आतापर्यंत रोखल्या गेल्यात. येस, पॅकर्समुळेच आपल्याला हे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि एक अतिशय चांगले नामवंत खेळाडू आहेत अब्दुल सर, ते आपल्या उजव्या बाजूला बसले, ते सुद्धा पाहतात या क्रिकेटला. आता स्विंग अँड मिस, चांगला चेंडू या ठिकाणी गमावला बॅटरने आणि वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकले जात आहेत. ही खासियत आहे या गोलंदाजाची. योगेश भालेकर. येस, डेफिनेटली. आणि प्रामुख्याने एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे, तर नवीन करण्याचा प्रयत्न मैदानावरती योगेश भालेकर सध्या करतायत. चांगला बॉल आहे, त्याला मात्र ड्राईव्ह केलं, चेंडू मात्र निघून येतो सरळ सीमारेषेजवळ, बॉलला अडवलं गेलं, फेकी छान प्रकारे पाहायला मिळाली. एका साहेबवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 55 धावा आपण अपेक्षा केली होती संदीप सर 65-70 पर्यंत पोहोचण्याचा, पण आता इथून चित्र तेवढं नाहीत, पण चित्र एक आहे मैदानावरती, इथून 60 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न मैदानावरती व्हायला हवा. आणि काल विसरून चालणार नाही कालचा दिवस, कारण 54 धावा डिफेंड केल्यात 5 षटकांमध्ये बनवायच्या होत्या आई गावदेवी दानव टीमला आणि चॅम्पियन वसई टीमने इथे चांगलं काम केलं आणि पराभूत केलं होतं गावदेवी दानव टीमला. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय निकाल येतोय. हा चेंडूला मोठा फटका खेळायचा होता, स्लॉक करायचा होता, बॅटची कडा मिडलिंग व्यवस्थित झालं नाही आणि दरम्यान झेल सुद्धा सुटलाय. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धावा अंकित केल्यात बॅटरने. पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा झाल्यात त्या 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट असेल नची स्पोर्ट्स या टीमला. नची स्पोर्ट्सला 58 धावांचं टार्गेट असेल. मॅच ऑफ समरी सुद्धा आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने बॅटिंग झाली त्याची चर्चा या ठिकाणी होणार आहे. पाहूया आपण धनंजय मॅच ऑफ समरी. हे तुम्ही बघू शकतायत, सुरुवात केली होती 2 बॅटरने. राकेश प्रभूने आपण पाहिलं तर 11 धावा बनवल्या. चेतन पाटील याच्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा. वीरेंद्र बाबरेच्या 6 चेंडूमध्ये 9 धावा. साई शेखच्या 4 चेंडूमध्ये 8 धावा. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी जर आपण बघितलं तर योगेश भालेकर या गोलंदाजाने 2 षटकांमध्ये 17 धावा देऊन 3 गडी बाद केलाय. त्याच्यानंतर आपण दीपक अंबाला याला पाहिलं, जो मागडा ठरला, 1च षटक त्यांनी टाकला, 18 धावा मोजल्या. दुसऱ्या बाजूला आपण आणखीन गोलंदाज त्या ठिकाणी सफल होताना दिसलेच. म्हणजेच परिपूर्णता केव्हा असते टीमची, ज्यावेळेस प्रत्येक खेळाडू 100% योगदान देतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे ते योगदान आपल्याला पाहायला मिळालं. आता जिंकण्याकरता 58 धावांचं टार्गेट असेल. या 58 धावसंख्येचा टार्गेटचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती आखली जाते 11 खेळाडूंची आणि प्रारंभिक फलंदाज काय करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. 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 या ब्रेक नंतर आपण वळणार आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आता एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. बॅटिंग करणारी टीम नची स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलं होतं बलाढ्य अशा निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर या टीमला. बॅटिंग करतेवेळी राकेश प्रभू यांनी थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही फलंदाज विकेटवर जास्त वेळ तग धरून राहता आला दिसला नव्हता आणि परिणाम आपण पाहिलाय. 57 धावा बनल्यात. 58 धावांचं टार्गेट असेल. या 58 धावसंख्येच्या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी करण्याकरता आता 2 बॅटर उतरतील. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. कटआउट्स सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विजय मामा चषक 2024, अग्रिसेना, V24 फाउंडेशन, त्याच्यानंतर
देवेजा इंटरप्राइजेस, गुड शॉट, हे जे स्पॉन्सर आपल्याला बघायला मिळत आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. उजव्या बाजूला टॉस का बॉस, आय लव्ह विजय मामा चषक, अतिशय चांगला रंगरंगोटी केलेला हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. गुड शॉट म्हटलं तर निरंजन शेडाभाईची आठवण येत आहे. अर्थातच गुड शॉट कंपनीचे मालक आहेत आणि महादेव कंपाऊंड कामन मोरी या गावातून बरेचशा चेंडू गुड शॉट कंपनीचे आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत. क्वालिटी खूप चांगली आहे त्या चेंडूंची. वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आपल्याला स्पॉन्सर करत असते, देत असते, खेळाडूंना मोटिवेट करत आहेत, लालच दिलं जात आहे. जसं पॅकर्स हे खेळाडूंना लालच देताना आपल्याला दिसलेत. सुरुवातीचे बरेचसे खेळाडू जरी क्रिकेट करता खेळायचे, ट्रॉफी करता खेळायचे, पैसा बघायचे नव्हते, पैसा बघत नव्हते. परंतु आता बदल असे झालेत अब्दुल सर की पैसा आधी नंतर आमचं क्रिकेट, हे मी पाहिलं आहे प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने. बरेचसे खेळाडू आता खोळ्या गटामधून मॅचेस खेळत आहेत, त्यांना पैसे मिळत असतात. लीग मॅचेसमध्ये सुद्धा संघ मालक त्यांना बांधून ठेवत आहेत आणि जितकी बोली लावतील तितकी बोली त्यांना मिळत आहे. म्हणूनच पुढचे जे युवा पिढी आहे ते युवा पिढींचं क्रिकेट मला वाटतं धोक्यात आलंय. अब्दुल सर आपल्या सोबत जोरा जुडले जात आहेत. काय वाटतंय अब्दुल सर तुम्हाला क्रिकेटबद्दल? क्रिकेटवर तुम्ही निस्सीम प्रेम केलंय, चांगले क्रिकेटर तुम्ही आहात आणि आता सुद्धा इथे तुम्ही आलात. अब्दुल अंकल म्हणतात की हा मॅच संपल्यानंतर मी तुमच्यासोबत जॉईंट होईन. तारिक सय्यद सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 70-70 चे होणार आहेत आणि अर्थातच संपूर्ण भारतभर जवळजवळ त्यांचं जाळं पसरलेलं दिसतंय मला. मोठी टुर्नामेंट्स असली की पहिलं नाव दिसतंय मला 70-70. वळूया आपण मॅचकडे. 58 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. बिलाल शेख टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू आणि त्याच्या सोबतीला भावेश नाईक हा खेळाडू गेलाय. धनंजय काय वाटतंय 58 धावा डिफेंड होतील काय? काल तर 54 धावा डिफेंड झाल्यात. भल्या मोठ्या टीम विरुद्ध एका चांगल्या टीमने ते डिफेंड केल्यात. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय प्रज्योत आंबेरे, आणखीन एक टेनिस क्रिकेट मधील महत्वाचं नाव. पहिला बॉल प्रज्योत, चांगला बॉल पाहायला मिळाला, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो. काय क्षेत्ररक्षण सुंदर, पहिल्याच बॉलला मात्र अडवले गेलेत. फिल्डिंगचा दर्जा मात्र दाखवण्याचा प्रयत्न होणार. आणि दुसरी गोष्ट संदीप सर आपण एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेखही केला की धावसंख्या मैदानावरती 58 बनवले गेले, कालच्या दिवसामध्ये रोखले गेलेत. आजचा दिवसही तसा आहे. आजच्या दिवसामध्ये ओपनचे स्टार सिताऱ्यात मग गोलंदाजीही चांगले आहेत, बॅटिंगही चांगले आहेत, एकमेकांच्या विरुद्ध दोन्ही कुरघडी करण्याचा मैदानावरती प्रयत्न करतील. प्रज्योत आंबेरे गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्गावर. त्याचा हा बॉल खोदून काढलाय चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पुढे सरकलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे आणि दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतोय चेंडूचा. मिळतात 4 धावा. शानदार स्ट्रोक, चौकार. उदय साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत एकूण 5 धावा. स्ट्राईक नंबरती आपण पाहिलं तर भावेश नाईक सध्या मैदानावरती आपण पाहिलं इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील राहिले गेलेत. आज मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न भावेश नाईक करतायत. प्रज्योत आंबेरेच्या विरुद्ध पुढचा बॉल, आपल्याकर बॉल लवकर पोझिशन मध्ये आले, बॉलला हुक केलं, बॉल मात्र निघून जाईल सरळ लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी दिशेने बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळता धावा 4. विजय मामा चषकातील सुपर हिट चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. थँक्यू संदीप सर. आपल्या दिशेने मी येईन, परंतु अंडर 24 चॅम्पियनशिप आता नुकतीच 70-70च्या माध्यमातून पार पडली. त्या स्पर्धेमध्ये हा स्टार सितारा आपल्याला मिळाला आणि भावेश आता मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. अंडर 24चा खेळाडू सध्या मैदानावरती झळकलाय. अगदी बरोबर, त्यांच्याकरता तो चांगला प्लॅटफॉर्म होता आणि ते लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आल्यानंतर थोडंसं खच्चीकरण होईल, परंतु मॅच रफ अँड टफ होईल असं वाटतंय. पुढचा बॉल, गुड डिलिव्हरी, बॅटरला मजबूर केलं होतं बॅकफूट आणि फ्रंटफूटला येण्याकरता आणि त्याच दरम्यान तो अंदाज त्याला बांधता आला नाही या चेंडूचा. अचानकपणे उसळी घेणारा चेंडू होता. धावसंख्या धावपळकर आहे ती 9 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग होतोय. ह्या टीम मध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहे धनंजय. हे चांगले गोलंदाज आणि ते दाखवतील देखील, तेही प्रयत्न करतील मैदानावरती रोखण्याचा, पण समोर बॅटरी आहेत तेही प्रयत्न करतील एकमेकांच्या विरुद्ध मात्र मैदानावरती टोळा लगावण्याचा. षटकातील पुढचा बॉल,
फटका छान रीते खेळला अनोख्या स्टाईलनं बॉलला मात्र फेकून दिले भावेश नाईक यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट विजय मामा चषकातील सुपर हिट सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलंय या बॅटरने, कारण कोळव्या टप्प्याचा चेंडू टाकायचा होता जो म्हणजे गोलंदाजाला, परंतु त्या चेंडूला पिक केलाय बॅटरने आणि षटकार खेचलाय. पुढचा बॉल आता सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. एलिमिनेशन तितकं खास नव्हतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने लॉंग लेगच्या दिशेने वळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा धोका आता पत्करत नाही. दोन्ही बॅटर आपापल्या क्रीज मध्ये सुरक्षित राहत आहेत. इथे षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावफलकावर धावा आहेत नची स्पोर्ट्स विरार टीमच्या 16 धावा, 16 विदाउट लॉस. थँक्यू. मैदानावरती बॅटिंग पॉवर प्लेचा आता निर्णय तिथे मात्र घेतला गेलाय. आणि संदीप सर, एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिली, ज्यावेळी खास करून बॅटिंग करणारा संघ निव्या स्पोर्ट चॅलेंजरचा संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी एका ओव्हरमध्ये 18 रन 1 विकेट होती. इथे आपण नची स्पोर्ट्स विरार संघाला 58 धाव्यांचा पाठलाग करताना पाहत आहेत. त्यावेळी धावसंख्या 16 आहेत. पण एक चांगली गोष्ट काय तर विकेट नाहीत. दुसऱ्या बाजूने विकेट होती, इथे विकेट नाहीत. धावा धावफलकावरती 16 बनवल्या गेल्यात. म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट या खेळाकडे पाहिलं जात आहे. चांगली प्रसिद्धी मिळवून देणारा खेळ आहे. 7 समुद्रा पलीकडे तुम्हाला पाहिलं जात आहे. या पृथ्वीवर 196 देश आहेत आणि 176 ते 77 देशापर्यंत नेटवर्क पोहोचलं जात आहे. इथे तुम्ही बघू शकतायत. म्हणूनच आज जर बघितलं तर खेळाडू आउट ऑफ इंडियामध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतायत. इथे या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल गोलंदाजाला, कारण फलंदाजानं आरामात या धावा ते पूर्ण करू शकतात असं मला वाटतं या क्षणाला, कारण 16 धावा पहिल्या षटकात. येस, डेफिनेटली. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा कॅप्टन अक्षय घरत मैदानावरती दाखल झाल्यात. पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राकेश प्रभू यांना आपण पाहू शकता. टीमला मात्र गाईडलाईन्स करतायत, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावायला हवं, कशा प्रकारे मात्र फिल्डिंगची रचना ठेवायला हवी या गोष्टीकडे मात्र चर्चा करतायत. दुसरं षटक अक्षय घरत यांचं स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा भावेश नाईक, परंतु मात्र सुंदर फटका खेळला. चेंडू मात्र निघून जाईल, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र कव्हर मधून निघून जातो सरळ सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर हिट चौकार. काय चांगला फ्लॅशी स्कोअर कटचा फटका पाहायला मिळाला भावेश याच्या बॅट मधून, आणि हा पहिला स्ट्रोक मला स्कोअर कटच्या स्वरूपात पाहायला मिळाला या मॅच मधून. एकूण 316 हा चौकार होता. चौकारांपेक्षा षटकारांची संख्या या टुर्नामेंट्स मध्ये मला जास्त पाहायला मिळाली. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 58 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फ्लोअरफुल टॉस बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. मिड ऑनच्या वरून चेंडू सीमारेषे पार. मिळतंय धावा 4. विजय मामा चषकातील शानदार चौकार. थँक्यू. आणि एक गोष्ट सर महत्वाची पाहिली तर भावेश नाईक आतापर्यंत जवळजवळ त्याने बॉल फेस केल्यात या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 8 बॉल मध्ये जवळपास आपण पाहिलं तर भावेश यांच्या बॅटमधून 5 मोठे फटके आलेत, ज्यामध्ये एक सिक्सर आणि 4 चौकार. म्हणजे जास्तीत जास्त तो सिंगल आणि डॉटची भाषा नाही बोलत, सध्या मैदानावरती मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. नुकताच एक स्पर्धा तारीफजी सय्यद सर यांच्या माध्यमातून पार पडलीत. 70-70च्या माध्यमातून भिवंडीच्या परिसरामध्ये आपण ती स्पर्धा पाहिलीत. अंडर 24 चॅम्पियनशिप, आणि तिथून मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला भावेश. पुढचा बॉल स्लॉक केलाय चेंडूला. चेंडू जातो स्टेडियमच्या बाहेर. थेट प्रेक्षकांमध्ये मिळत आहेत 6 धावा. षटकार. तप्त वातावरणामध्ये आता बॅटर सुद्धा तापलेले दिसत आहेत मला. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावफलकावर धावा लागल्या जातात 30 धावा.
3 चेंडू टाकून झालेत आणि आता दबाव दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. या दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवावं लागेल फिल्डिंग करताना. आणि आणखीन एक गोष्ट संदीप सर, आपण मैदानावरती पाहिलं तर मैदानाच्या चारही दिशेने फटके खेळतोय, हेही महत्वाचं आहे. म्हणजे मैदानाच्या चारही दिशा ओळखतोय. आधी एक स्क्वेअर कटचा फटका पाहिला, कव्हर मध्ये खेळलेला फटका पाहिला, मिड ऑफला क्लिअर करताना लॉंग ऑफचा फटकाही आपण पाहिला. त्यानंतर आता सुंदररित्या मिड विकेटच्या डोक्यावर आपण षटकारी पाहिल्यात. ही खासियत आहे खेळाडूची आहेत, मैदानाच्या चारही दिशेनं खेळण्याचा 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा जो क्लास आहे तो क्लास या खेळाडूकडे आहेत आणि तो दाखवण्याचं काम सध्या भावेश नाईक मैदानावरती करतो. आणि विजय मामा चषकाची स्पर्धा आहे सुपर हिट, तर भावेशही आपला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न सध्या करतोय. आणि मला वाटतं एखादं मंदिर रंगवण्याकरता त्याला दिलं ना तर तो अगदी योग्य पद्धतीने रंगवेल. इतकी चांगली रंगरंगटी करताना तो दिसलाय. आता फॉरवर्ड डिफेन्स केलं या चेंडूला, ही एक चांगलं लक्षण असतं एखाद्या खेळाडूचं. डिफेन्स केलं या चेंडूला, चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर ती आहे 30. येस, चांगल्या चेंडूचा सन्मान करताना पाहायला मिळाले. या षटकातील तर मात्र पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अक्षय घरत मैदानावरती रेडी आहेत 5वा चेंडू हाताळण्यासाठी. आक्रमण केलंय पुन्हा एकदा. चेंडूला मात्र आपण पाहिलं गुडघ्यावरती, चेंडूला मात्र खास करून स्वतःवरती कंट्रोल ठेवला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमा पार. विजय मामा चषकातील आणखीन एक सुपर हिट सिक्सर. ते लहानपणापासूनच मुलांना सुद्धा खेळण्याचं संस्कार दिले जात आहेत. आणि इथे आपण बघितलं धीरेन भगत यांची कन्या चकुली धृती या ठिकाणी उपस्थित होत आहे. धीरेनजी आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये भूपेंद्र पाटील यांना सुद्धा तुम्ही बघताय, सदानंद पाटील सरांना तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर जयचे पाटील जे प्रवक्ता आहेत पालघर जिल्हा अग्री सेनेचे, ते सुद्धा उपस्थित आहेत. धावपळक सध्या आपण बघूया. धावसंख्या धावपळकावर 36 झालाय. एक चेंडू शिल्लक आहे. एज लागलाय, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव घेण्याचा विचार होता, अंतिम क्षणी तो विचार बदललाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 58 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना नची स्पोर्ट्स विरा टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 36. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. एका नजरत करते गार विजय. थँक्यू. 18 बॉलचा खेळ मैदानावरती आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धाबींच्या जुनी गरज आहेत. 36 ऑन दी बोर्ड मात्र लगावले गेल्यात. बरोबर 12 चेंडू मध्ये 36 धावा आहेत त्या मैदानावरती बनवले गेल्यात. इथून आता येणाऱ्या 18 बॉलचा खेळ 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क्सवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत आहेत. आणि अर्थातच ठाणे स्ट्रायकर या टीमद्वारे आपण या खेळाडूला खेळताना बघितलं भावेशाला. रैनाल इतूर आणि हा खेळाडू रैनाल आणि इतूर हे दोन्हीही युवा आहेत आणि दोन्हीही चांगले मित्र आहेत. भावेश नाईक या खेळाडूला आपण बघितलं. विशाल कतवार, प्रतीक कतवार या मॅचला बघतायत, ते सुद्धा आनंद लुटतायत आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. उत्तर नेतून निरीक्षण केलं जातं या मॅचचं. वळूया पुढील चेंडू अतिशय चांगला पडलाय गोलंदाजाचा. मोनोसिंग गोलंदाजी मार्गावर आलाय. म्हणजे संपूर्ण भारतभरातील खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. येस, डेफिनेटली. एक धावाला एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 37. आणि दुसरी गोष्ट, बिलाल शेख जास्त काही करत नाही, सिंगल घेतो, स्ट्राईक रोटेशन करतो. परिभाषा क्रिकेट जे जाणतो त्याला माहित आहेत. सध्या आक्रमक आहे बॅटर भावेश नाईक. मोनूच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये खेळला, फटका फसलाय. झेलचीची संधी, क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूवरती आले. अक्षय घरत घेतला कॅच, मिळाली भावेश नाईकची विकेट. भावेश बॅक टू पवेलियन गॉन. थँक्यू. 12 चेंडू मध्ये 35 धावेचा एक झंझावती खेळ भावेश नाईक या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तो सुद्धा डगआउटच्या दिशेने मात्र परत असताना पाहायला मिळतोय. आता इथून समीकरण मैदानावरती आहेत. 16 बॉलचा खेळ आहेत आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज ऋतिक पाटील गेलाय. वडवली बी टीम द्वारे तो खेळत असतोय आणि खूप चांगला परफॉर्मन्स तो नेहमीच देत असतोय. जसं वाकलन संघाविरुद्ध ज्या ज्या वेळेस त्यांचा मॅच असतो ना, त्या वेळेस नेहमीच मजा असते. दोन्ही टीम कडक आहेत.
म्हणून वडवली टीमद्वारे खेळणारा खेळाडू ऋतिक पाटील आता उतरलाय. धावसंख्या धावपळकर आपण बघितली, 1 गडी बाद 37 धावा झाल्यात. जिंकण्याकरता लक्ष होतं 58 या धावसंख्येचं. अजूनही 17 चेंडूंमध्ये 16 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल. जे काही हवं होतं ते प्राप्त करून दिलं. 12 बॉलमध्ये 35 धावा बनवून भावेश नाईक या खेळाडूने, जो अंडर 24चा खेळाडू आहे, ठाणे स्ट्रायकर या टीमद्वारे त्याने चांगलं प्रदर्शन केलं आणि तेच प्रदर्शन त्याला आता पुन्हा एकदा चांगला प्लॅटफॉर्म देऊन जात आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतोय तो खेळाडू. स्ट्रायकिंगकडेच आता नवीन बॅटर गेलाय ऋतिक पाटील. ओ बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली, 1 धावेची स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या धावपळकर 38. आता फक्त 20 धावांची गरज आहे. इथे फक्त म्हणता येणार नाही, गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. कष्ट या ठिकाणी करावे लागतील. कष्ट करावे लागतील, पण स्वतःला सिद्ध करावे लागेल. स्वतःला आता इथून म्हणावं लागेल ना, आता 100% वरचे तुम्हाला एफर्ट द्यायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ आहे, 15 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन वरती पुन्हा बॅटर रेडी आहेत. बिलाल शेख मैदानावरती महत्त्वाचे खेळाडू आहेत. बिलाल कधीपासून शांत बसले होते, परंतु आता मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतील हेही पाहण्यासारखं आहे. त्यांना साथ देण्यासाठी मैदानावरती ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सध्या. बिलाल मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सरळ निघून गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉलला अडवत आहेत. फेक करतात तोपर्यंत 1 धाव मिळाली. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची जुनी गरज आहेत. हे 2 चेंडू संदीप सर महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती माहीत पडेल इथून मात्र शेवटच्या त्या 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये मॅचची रूपरेषा कशी असेल. येस, त्याकरताच गोलंदाज तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतायत. क्षेत्ररक्षक व्यवस्थितरित्या तिथे उभे आपल्याला दिसत आहेत आउटफील्डवर. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू आहे आणि पंचांच्या नजरेमध्ये एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना दिसली. चांगला बॉल, गुड कमबॅक. धावसंख्या धावपळकर 39. अजूनही 19 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडूंमध्ये 13 चेंडू 19 धावा. निर्णायक चेंडू आहे, निर्णायक. कारण की मागील जो चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला, थोडंसं बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं चेंडूला बाहेर घेऊन गेले आणि जो आपला अँगल आहे तो अँगल थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु आता येणारा हा चेंडू आहे, हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. चालू असलेला मॅच नची स्पोर्ट्स विरार अगेन्स्ट आपण पाहिलं तर निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. मोनू सिंग कमबॅक करतायत मैदानावरती. शेवटचा बॉल वेगवान आता आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती टाकला. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची जुनी गरज आहेत. 19 धावा होतील की नाही होणार या गोष्टीची आपण चर्चा जरूर करूयात. त्या अगोदर वळूयात आपण डीजे योगेश यांच्या दिशेने. ऐकूयात एक सुपरहिट सॉन्ग. पाया जातोय. 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. धावा रोखायच्या आहेत, कारण हल्ली जलद क्रिकेटमध्ये ह्या धावा 12 चेंडूंमध्ये बनणं हे अगदी सोपं, सहज आणि सोपं झालंय. धनंजय, काय वाटते, एखादा ट्रम्प कार्ड गोलंदाज अजूनही आहे काय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये? ट्रम्प कार्ड महत्वाचं आहे, पण संदीप सर आपण जर विश्लेषण केलं 12 मध्ये 19 धावांची गरज, हे षटक महत्वाचं आहे. म्हणजे या षटकामध्ये 5-6 धावा 1-2 विकेट जरी मिळवली ना तर शेवटच्या षटकामध्ये मॅच तेव्हा टफ फाईट होऊ शकतात. परंतु ते षटक हवं आहेत इथून या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा टीम आहे जो सध्या नची स्पोर्ट्स विरार आहे, तो विचार करतोय इथून या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा यायला हव्या. 10 ते 12 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते थोडंसं शक्य होईल. पण ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रज्योत आलाय. प्रज्योतच्या विरुद्ध पहिल्याच बॉल वरती केलं आक्रमण. बिलाल शेखच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर हिट सिक्सर. बिलाल इज ऑन फायर. काय चेंडूला उडवलं त्याने डीपिश मिडविकेट क्षेत्राबाहेर आणि 6 धाव्याच्या मदतीनं धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या
सध्याच्या घडीला 15 धाबा. पुढचा बॉल 45 धाबा, 45 धाबा. आणि इथे आता ऑन साइडला चांगली फिल्डिंग होतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावतोय आणि पाहता पाहता विकेटचं पतन झालंय. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. बिलाल शेख तिथे नाराज होतोय. धावसंख्या इकडे पुढे सरकली, धावा लागल्या जातात 46, परंतु महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद. पाहुणे या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आलेत आणि अर्थातच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. व्यंकट सर, वेलकम सरजी, आपलं आम्ही स्वागत करतोय विजय मामा चषक 2024 या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. एका बाजूला महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. धावसंख्या धावपळकावर 46, जिंकण्याकरता लक्ष 58 धावसंख्येचं, म्हणजेच 12 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंमध्ये 12 धावा जिंकण्याकरता हव्या आहेत. 10 चेंडूच्या कडे 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं मिस्टर प्रितेश पाटील संघाचे कर्णधार आहेत, ते मैदानावरती आले. पण समोर जर पाहिलं तर बिलाल शेख पुन्हा स्ट्राईक इन वरती फटका. बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. प्रज्योत अंबिरे चांगल्या मॅचेस तो खेळत असतोय. अर्थातच संपूर्ण भारतभर त्याचे दौरे आपण पाहिले आहेत. सुप्रीमो सारखी स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवलाय आणि नुकताच 28 जानेवारी रोजी या खेळाडूसोबत वरोर येथील क्रिकेट मैदानावर अनेक युवा खेळाडूने फोटो सेशन केलंय. तो हा खेळाडू आहे प्रज्योत अंबिरे. यस, डेफिनेटली वरोर एक्सप्रेस या नावाने मात्र हा खेळाडू प्रसिद्ध आहेत. आज वरोर एक्सप्रेस पुन्हा मैदानावरती या चंदनसरच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉलच्या खेळात 11 धाब्याची गरज आहे. म्हणून संदीप सर, हा चेंडू आता खूप महत्त्वाचा असणार आहे. हा चेंडू जर इथून डॉट आला तर मॅच मध्ये कमबॅक करण्याचा जो चान्सेस आहे तो निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर संघासमोर असणार आहेत. दुसऱ्या बाजूला या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नची स्पोर्ट्स विरार संघ या मॅच मध्ये थोडासा पुढे येताना पुन्हा आपण पाहणार आहोत. परंतु इथे विकेट हवी आहे आणि या चेंडूवर विकेट मिळवल्याशिवाय पर्याय नाही. विकेट जर मिळाली तर दबाव येऊ शकतोय प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या नची स्पोर्ट्स विरार टीमवर. चाईक इनकडे फलंदाज आलाय विनीत माळी. ओ चांगला ड्राईव्ह, काय चांगला चॉक केलं चेंडूला. चेंडू जातो स्वीपर कव्हर पट्ट्याबाहेर, सीमारेषा पार. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा हा A1 क्वालिटीचा चौकार. ऑन 51
4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 51 धाबा. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल 7 रन रिक्वायर्ड टू विन. विजय मामाची आई हवा. विजय मामा करते दावा नवीन. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ जाणार नाहीत. 6 चेंडूचा खेळ मैदानावरती आहे, 7 धावांच्या मैदानावरती आहे गरज. 6-7चा मॅच मैदानावरती आला. यानंतर होणारा मॅच, या मॅचचा विजयी संघ त्यांचा अगेन्स्ट ईगल बॉईज जो संघ आपण पाहताय खास करून मुंबईचा सम्राट, हा संघ मात्र आपण एनबी अवधचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आता मात्र कुठल्या खेळाडूवरती दिली जाते हे पाहण्यासारखे असणार आहेत. आणि विशेष म्हणजे मागच्या 6 दिवसांमध्ये जो स्ट्रोक बघितला नव्हता, जितका चांगला प्रभावी फटका नुकताच आपण विनीत माळी याच्याद्वारे बघितला, ह्या खूप सुंदर फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य त्या फटक्याने दाखवलं आहे. धावसंख्या 51वर पोहोचली. 6 चेंडू टाकण्याकरता आता जबाबदारी कोणावर दिली गेली आहे? कपिल केने याच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. गोरसई गावातील हे आणखीन एक अनमोल रत्न मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. यस, गोरसेचा खेळाडू सध्या कपिल केने लसित मलिंगा स्टाईल मात्र गोलंदाजी करणं जो पसंत करतो तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी रेडी आहे मैदानावरती. ओद विकेटने पहिलाच बॉल खोलवे टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय, फ्लिक केलाय. एक धाव पाहायला मिळतं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. 5 बॉलचा खेळ, 6 धावांची गरज. संदीप सर, मागील बॉलवरती जर चौकार नसला तर आणखीन मजा असती. तिथून 7, 8, 10 धाव्याचं जर षटक असतं तरी मॅच अजूनही रंगू शकतं असं नाही. कपिलकडे श्रमताय, कपिल दाखवण्याचा प्रयत्न तोही मैदानावरती करतो. अजून मला वाटते की गोलंदाजी करणारी टीम कमबॅक करू शकता. ज्या पद्धतीने कपिल केने हा गोलंदाजी करण्याकरता आलाय. स्क्वेअर कटचा फटका, फ्लॅसी स्क्वेअर कट, चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळत नाही. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 53. जिंकण्याकरता 58 धावसंख्येचं लक्ष होतं. अजूनही मॅच बनवण्याकरता 5 धावांची गरज आहे. 5 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 4 बॉल. 4 बॉलचा खेळ आहे, 5 धावांची गरज आहे. कपिल आज मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतात. गोरसेचे खेळाडू सुद्धा मैदानावरती. गोलंदाजी मार्क्स वरती. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे, त्याला पुल केलाय. बॉलला पुल पॉवरफुल ठरेल का? तर यस, डेफिनेटली पुल पॉवरफुल ठरेल. हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकलाय टीम. आपण पाहू शकतो विजय मिळवत असताना या मॅच मध्ये नची स्पोर्ट्स विरारचा संघ या मॅचला जिंकतात. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बाय टीम. मैदानावरती निव्या स्पोर्ट चॅलेंजर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलेही मनापासून आभार आहेत.